श्री स्वामी समर्थ। नवीन वर्षाच्या पहिल्या गुरुवारी मी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनाला जातो। गेल्या अनेक वर्षापासून जातो आहे मी। तर यावर्षी काही कारणामुळे मला पहिला गुरुवार दर्शनाला जाता नाही आलं, त्यामुळे मी आज 22 तारीख आज मी ट्रेननी अक्कलकोटला निघालो। आणखीन तिथून सोलापूर स्टेशनहून अक्कलकोटला पायी जाणार आहे। यापूर्वी देखील मी 3 वेळ पायी गेलेलो आहे दर्शनाला। तर यावेळेला देखील मी पायी जाऊन महाराजांचं दर्शन घेणार आहे। तर चला मग आपण दर्शनाला निघूया। श्री स्वामी समर्थ। मी दादर स्टेशनला पोहोचलो आहे, ट्रेनची वाट पाहतो। अगदी अपेक्षेप्रमाणे गदग एक्सप्रेस वेळेमध्ये आलेली आहे। सोलापूरला गव्हर्नमेंट गेस्ट हाऊसला उतरल्यानंतर त्या ठिकाणी फ्रेश होऊन आता मी पायी चालत निघालेलो आहे। अजूनही उजाडलेलं नाही, आपण बघू शकता। SVCS कॉलेज आणखीन हे मंदिर दिसलं की समजायचं की आपण अक्कलकोट रोडला लागलेलो आहोत। अक्कलकोट सोलापूर रस्त्याचं चौपदरीकरणाचं काम सुरू आहे, आपण पाहू शकता। पूर्वी हा एक पदरी रस्ता होता, त्यामुळं आपल्याला साधारण दीड तास इतका वेळ लागायचा त्यानंतर पार करायला। चौपदरीकरण झालेलं आहे, पूर्ण होत आलं आहे, त्यामुळं प्रवास निश्चितच सुखकर होणार। त्यात काय की स्वामींची भेट यापुढे लोकांना लवकर होणार आहे। मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की अक्कलकोट सोलापूर रस्त्यावर खूप लहान लहान गावं लागतात। त्यापैकी कुंभारी हे पहिलं आता छोटंसं गाव आपल्याला इथं वाटेत लागतं आहे। कुंभारी गाव आता आपण ऑलमोस्ट क्रॉस करत आलो आहे। रस्त्याची दुरुस्ती आणि चौपदरीकरण चालू असल्यामुळं बरेचसे चहाचे ठेले जे आहेत ते गायब झाले। त्या ठिकाणी आपण बघू शकतो मेडिकल कॉलेज आहे कुंभारीचं। त्या बाजूला छोटंसं एक रेस्टॉरंट आहे, त्या रेस्टॉरंटमध्ये मी जातो। आपण चहा आणि पोहे नाश्ता करून पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो आहे। कुंभारीला चहा पिऊन मी आता पुढच्या प्रवासाला निघालो आहे। रस्त्यावर एकंदरीतच थोडीशी वर्दळ आणि गाड्यांची ये जा सुरू झालेली आहे। कुंभारीनंतर कर्देहळ्ळी गाव लागतं, त्या गावाचा बोर्ड आपण बघतोय। अक्कलकोटचं अंतर आता 25 किलोमीटर राहिलं आहे। ऊन आता थोडंसं वाढतं आहे, आणखीन जरा चटका जाणवतोय। अक्कलकोट ते सोलापूर साधारण 38 ते 40 किलोमीटर इतकं अंतर एकाच वेळी चालत एकट्या माणसानं पूर्ण करणं तसं थोडंसं जिकिरीचंच आहे। पण हे अंतर पूर्ण करायचं जे पाठबळ आहे ते अर्थातच आपल्याला स्वामी समर्थ देतात, अक्कलकोट महाराज देतात आपल्याला। फक्त तुमची त्यांच्यावर प्रबळ श्रद्धा पाहिजे आणि तुमची इच्छाशक्ती पाहिजे। तर हे अंतर एकटं अगदी विनासायास आरामात तुम्ही पार करू शकता। यापूर्वी देखील मी 3 वेळ एकट्याने चालून हे अंतर पूर्ण केलेलं आहे। आता येणारं लिंबी चिंचोळी हे गाव 4 किलोमीटर इतकं राहिलेलं आहे। तुम्ही बघू शकता की तोगराळी आणखीन गुर्देहळ्ळी ही 2 गावं जी आहेत ती आपल्याला आता दिसत आहेत बायपासच्या ठिकाणी। मी आता चालत जातो त्यामुळं ही गावं आपल्याला दिसू शकत आहेत किंवा वाटेत आपल्याला लागतील ती गावं, परंतु हा बाजूला फ्लायओव्हर दिसतोय
त्या फ्लायओव्हरवरून तुम्ही जायचं आहे. जर तुमची स्वतःची गाडी असेल तर त्यावेळेला तुम्हाला ही गावं लागणार नाही. आता मी चालत जात असल्यामुळं फ्लायओव्हरचा वापर केलेला नाही आहे. जाताना वाटेमध्ये आपल्याला हे पॉवर ग्रीड स्टेशन जे आहे सोलापूर उपकेंद्र वीज निर्मिती ते देखील लागतं. आपला अक्कलकोटचा प्रवास सुरू आहे, पायी प्रवास. तर आता पुढचं गाव जे आहे ते वळसंग 3 किलोमीटरवर आहे. आता आपण बघतो इथे. आणि तत्पूर्वी वळसंगवाडा म्हणून एक हॉटेल आहे, त्या ठिकाणी परत एकदा चहा आणि नाश्त्यासाठी मी थांबणार आहे. आणि 5-10 मिनिट तिथं विश्रांती घेऊन मी परत पुढच्या प्रवासाला निघणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही थांबू शकता, नाश्ता करू शकता, त्या ठिकाणी जेवणाची पण सोय आहे, राहण्याची देखील सोय आहे. आपण पाहू शकता आपण वळसंगवाडा अशी सुंदर आणि प्रशस्त अशी जागा आहे. गार्डन आहे, खेळायला पण ठिकाण आहे. त्या ठिकाणी आपण आता जातो आतमध्ये. हे ऑलमोस्ट अक्कलकोट सोलापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. म्हणजे काही लोकांना जर एका स्ट्रेचमध्ये जर जमत नसेल चालत जायला तर ते लोक वळसंगवाड्यापर्यंत येऊ शकतात. त्या ठिकाणी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी परत सकाळी अक्कलकोटसाठी रवाना होऊ शकतात. त्या ठिकाणी आपण थांबतो. मी गरमागरम उडीदवडा आणखीन कडक चहाची ऑर्डर केली आहे. आता या ठिकाणी नाश्ता करून एक 5-10 मिनिट विश्रांती घेणार आहे मी, आणि त्यानंतर मग पुढच्या प्रवासाला मी निघणार आहे. वळसंगवाड्यातून नाश्ता करून आता मी बाहेर पडलो आहे. वळसंग गाव आता 2 किलोमीटर आहे आणि अक्कलकोट 16 किलोमीटर आहे. म्हणजे वळसंग गावामध्ये आपण ज्या वेळेला पोचतो त्यावेळेला त्या ठिकाणाहून नंतर मग अक्कलकोट फक्त 14 किलोमीटर इतकं राहतं. वळसंगला आपण पोहोचलो आहे. आपण बघू शकता मी सर्व्हिस रोडनी निघालो आहे. फ्लायओव्हरचं काम सुरू आहे. फ्लायओव्हर अजून पूर्ण झालेलं नाही. ज्या वेळेला फ्लायओव्हर पूर्ण होईल त्यावेळेला तुम्हाला सर्व्हिस रोडनी, ज्यावेळेला तुम्ही गाडी वगैरे स्वतःची घेऊन जाल अक्कलकोटला, त्यावेळेला सर्व्हिस रोडने जायची गरज भासणार नाही. फ्लायओव्हरवरून तुम्ही परस्पर वळसंग बायपास करून जाऊ शकता. वळसंग नंतर आपल्याला कर्जाळ हे गाव लागेल. 3 किलोमीटर अंतरावर. तशी रहदारी जास्त दिसत नाही आहे. रखरखीत ऊन आहे. स्वामींचं नाव घेऊन चालत आहे. या ठिकाणी तुम्ही बघताय अक्कलकोट 11 किलोमीटर राहिलेलं आहे आणि कर्जाळ गाव जे आहे ते 1 किलोमीटर अंतरावर आहे. अक्कलकोट 3 किलोमीटर राहिलेलं आहे. डायव्हर्शन आहे अक्कलकोटसाठी आणि फ्लायओव्हर ब्रिज लागतो. तर हा नवीन ब्रिज झालेला आहे. तर ज्या अर्थी इथं डायव्हर्शन बोर्ड लावला आहे तर मला असं वाटतं की बहुतेक फ्लायओव्हरवर चढायचं नसावं किंवा तो अजूनही फ्लायओव्हर चालू नाही आहे म्हणून पण कदाचित त्यांनी डायव्हर्शन बोर्ड लावला असावा. आता अक्कलकोट 3 किलोमीटर राहिले. प्रचंड ऊन आहे. माझा चालण्याचा वेगसुद्धा मंदावला आहे. अशा तऱ्हेनं बरोबर 2:30 वाजता मी अक्कलकोट येथे पोचलेलो आहे. सकाळी बरोबर 6:05 मी सोलापूर शहरातून चालायला सुरुवात केली होती. त्यामध्ये 2-3 ठिकाणी चहा आणखीन काही खाण्यासाठी थांबलो. त्यानंतर थेट अक्कलकोट शहरामध्ये पोचलेलो आहे. अक्कलकोटला आल्यानंतर पहिल्यांदा मी रूमवर गेलो, त्या ठिकाणी फ्रेश झालो आणि त्यानंतर मग मठामध्ये महाराजांच्या दर्शनाला आलो. संपूर्ण थकवा जो आहे तो महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर एका क्षणामध्ये नाहीसा झाला आहे. महाराजांच्या चरणी पूर्णपणे लीन झालेलो आहे. अक्कलकोट निवासी श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. अशा प्रकारे सोलापूर ते अक्कलकोट हा माझा पायी प्रवास थोडक्यामध्ये मी आपल्याला पोस्ट केलेला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.